धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दनासा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकुवाच नाभागो नभगापत्यं यं ततं भ्रातरः कविं यभिष्टं व्यभजन दायं ब्रह्मचारी नमागतम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षिते, नभगाचा मुलगा नाभाग हा ब्रह्मचर्य परिपालन करणारा अत्यंत चांगल्या दर्जाचा होता आणि तो गुरुग्रही शिकण्यासाठी गेलेला असताना आता या ठिकाणी नाभाग हा जो दुसरा नाभाग आहे त्या नाभागाचं विवरण करू लागलेले आहेत. आणि या नाभागाच्या जीवनामध्ये किती सत्व ज्याला आपण म्हणतो, कधीकधी आपल्याला असा प्रसंग येतो की ज्या प्रसंगामध्ये आपलं सत्व पणाला लागतं आणि तरीसुद्धा जेव्हा आपण सत्व सोडत नाही तेव्हाच खऱ्या अर्थाने या आपल्या ध्येयाची, आपल्या प्रवृत्तीची सिद्धी होत असते. जेव्हा आपल्या सत्व परीक्षेचा काळ येतो, तसा सत्व परीक्षेचा काळ कसा आला आणि देव त्याला कसा सहाय्य करतो या संबंधीचं हे उदाहरण आहे. मानवी प्रवृत्तीच आहेत ह्या सगळ्या. स्वार्थ ही मानवी प्रवृत्ती आहे, परंतु स्वार्थाच्या पलीकडे जाणे ही दैवी प्रवृत्ती आहे. याप्रमाणे हा जो नाभाग आहे, नभगाचा मुलगा नाभाग, हा अत्यंत श्रेष्ठ प्रतिभावंत होता, कवी होता आणि तो ब्रह्मचारी होऊन आपल्या गुरुच्या घरी शिकण्यासाठी गेला. तो अंगिरस सत्र आणि शिकण्यासाठी गेल्यानंतर गुरुच्या घरी गेला आणि याचे जे बाकीचे भाऊ होते त्या बाकीच्या भावांनी आपली संपत्ती एकमेकात वाटून घेतली. खरं म्हणजे हे चुकीचं आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगता आता आपला भाऊ तर गेलाय ब्रह्मचर्य स्वीकारून आणि तो गुरुग्रही गेलाय, मग आता तो काय येतोय 12 वर्ष परत, म्हणून ही सगळी संपत्ती आपसामध्ये वाटून घेतली. आणि हा वाटून घेतल्यानंतर हा नाभाग परत आला. परत आल्यानंतर आपल्या वडिलांना म्हणाला, अहो मला ही संपत्तीमध्ये काहीच दिलं नाही. ते बाकीचे भाऊ म्हणाले, अरे तुला संपत्तीतलं काही जरी दिलं नसलं तरी वडील तुझ्या ताब्यात दिलेत. आता पहा, वडिलांना सुद्धा सांभाळण्याची तयारी नाही, वडिलांना देखील त्या मुलाच्या ताब्यात दिलं, म्हणजे वडील तुझ्या ताब्यात आहेत, वडील तुझ्या स्वाधीन आहेत, तुला संपत्तीचा अधिकार आम्ही दिला नाही, वडील सांभाळण्याचा अधिकार तुझा. असं म्हणल्यावर तो बिचारा भोळा होता, तो म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही. वडिलांना त्यांनी सांगितलं, महाराज अहो पिताश्री, माझ्या भावाने मला काही दिलं नाही. आणि ते म्हणाले की वडील हे तुला दिलेले आहे. वडील म्हणले ठीक आहे बाबा, माझ्याजवळचं जेवढं ज्ञान आहे ते मी तुला देईन आणि मी तुला काही मंत्र शिकवतो. पहा, ही म्हणजे युक्ती असते. पहा, म्हणजे आपण म्हणतो ना की धन संपत्ती हे चोराचं धन आहे, पण विद्या कुणी नेऊ शकत नाही, विद्या कुणी चोरून नेऊ शकत नाही. म्हणून आपण म्हणतो की एखादा राजा स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. एखादा राजा आपल्या देशात पूज्य असू शकतो, पूजनीय असू शकतो, परंतु विद्वान हा कुठेही गेला तरी त्याची विद्वत्ता लपत नाही. तो विद्वत्तेच्या आधारावर आज नव्या युगामध्ये आपण वावरतो आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या विद्येचा अधिकार काय, आपल्या विद्येला किती महत्त्व आहे. आणि ज्याला आज आपण या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखादी पेटंट करतो आणि या पेटंटमध्ये आपलं स्वतःचं वेगळेपण असतं. पेटंट म्हणजे काय? पेटंट म्हणजे तुम्हाला त्यातून पैसा मिळतो, ही विद्या ही तुमचं धन आहे. ही आजची संकल्पना नव्हे, ही प्राचीन काळापासून संकल्पना आहे. म्हणून आजच्या संकल्पनेशी फक्त मी ते जुळवतोय. याप्रमाणे ही विद्या हे खरं धन आहे, विद्या हे खरं बल आहे. आणि या दृष्टीने ही जी विद्येची मालकी आहे, विद्येची अधिकार क्षमता आहे, ती आज लोक सिद्ध करू लागलेली आहेत या नव्या युगामध्ये.
परंतु जुन्या काळापासून आपल्याला हे दिसेल की विद्येची मालकी कशी होती आणि विद्येमध्ये ज्ञानमध्ये सामर्थ्य कसं होतं धन प्राप्त करण्याचं. तर त्याचे वडील म्हणाले, मी तुला काही मंत्र शिकवतो आणि तेवढे मंत्र तू घोक. याप्रमाणे त्यांनी मंत्र शिकवले. आणि एके दिवशी काय झालं, वडील म्हणाले, हे पहा, हे मुला, इमे अंगिरस सत्र, अंगिरस हे काही सत्र करू लागलेले आहेत. द्वादेशाह नामक सत्र ते करतायत. तेव्हा ते दर 6व्या दिवशी मंत्र विसरतात किंवा चुकतात. आता पहा किती हुशारी असते. दर 6व्या दिवशी हे मंत्र चुकतात आणि विसरतात. तेव्हा तू जा, मी तुला हे मंत्र शिकवलेले आहेत. इदमित्था आणि ए यज्ञेन हे मंत्र आहेत. हे मंत्र त्यावेळेला तू तिथं म्हण. ते विसरले, ते विस्मृत झाले, त्यांना आठवलं नाही की तू म्हण. हे विश्वही देवांची सूक्त आहेत, जा. याप्रमाणे त्यांनी याला शिकवलं आणि त्या अंगिरस ऋषी जे द्वादेशाह नामक सत्र करत होते तिथे पाठवलं. तिथे तो गेला. तिथे गेल्यानंतर बरोबर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 6व्या दिवशी हे मंत्र विसरले, चुकले, आठवेना की त्यावेळेला हा यांनी मंत्र म्हणावे, इदमित्था आणि ए यज्ञेन, अशा प्रकारच्या प्रारंभ असलेले मंत्र त्यांनी म्हटले. 2 मंत्र फक्त, बाकी काही नाही, 2च मंत्र म्हटले. हे मंत्र म्हणल्यावर हे लोक खुश झाले. यज्ञ सगळा समाप्त झाला आणि यावेळेला हे ब्राह्मण लोक, त्याचप्रमाणे ऋत्विज लोक इतके खुश झाले. ते म्हणाले, अरे बरं झालं मुला तू आलास, तुझ्यामुळे माझा यज्ञ परिपूर्ण झाला, नाहीतर आम्हाला हे आठवलं नसतं, हे सूक्त आठवले नसते. आणि हे विश्वे देवाचे सूक्त फार महत्त्वाचे आहेत. मग ही सगळी संपत्ती तुला घे. एवढी संपत्ती होती, सोनं नाणं, पैसा, अडका, दाग दागिने, वस्त्र प्रावरण, इतकं ढीग होता. ते म्हणाले काही हरकत नाही. तो मुलगा इतका खुश झाला, त्यांनी ते सगळं घेणार. सगळे लोक निघून गेले. यज्ञातले सगळे ऋत्विज ब्राह्मण, त्यांना दान दक्षिणा दिली, सगळे निघून गेले. आणि तो म्हणाला, हे तर माझंच आहे, मला सांगितले ब्राह्मणांनी घ्यायला. संध्याकाळ झाली, एवढ्यात हा सगळा घेऊन जाणार. तेवढ्यात 2 काळे कभिन्न प्रकारचे पुरुष समोर आले. ते उत्तर दिशेकडून आले आणि आल्याबरोबर हातात त्यांच्या त्रिशूल होते, भाले होते. आणि ते म्हणाले, ए मुला, ही संपत्ती आमची आहे. तो म्हणाला, अहो मला तर सांगितलंय ब्राह्मणांनी की ही संपत्ती तुम्ही घेऊन जा म्हणून. ते म्हणाले, नाही, हे पहा, ही संपत्ती आमची आहे आणि तुला जर या माझ्याबद्दल विश्वास नसेल तर तुझे वडील कोण आहेत. त्यांनी सांगितलं, माझे वडील नभाग आहेत. जा म्हणे, तुझ्या वडिलांना जाऊन विचार. त्यांना म्हणावं, 2 काळे पुरुष या ठिकाणी आलेले आहेत, आम्ही रुद्राचे दूत आहोत. तेव्हा रुद्राचा हा भाग आहे. आम्ही उत्तर दिशेकडून म्हणजे रुद्राने पाठवल्यामुळं आलोत, हिमालयाकडून आलोत. त्यामुळं हा भाग रुद्राचा आहे आणि तो आमच्या मालकीचा आहे, तुझा याच्यावर अधिकार नाही. असं म्हणल्यावर तो म्हणला, ठीक आहे. तो गेला वडिलांच्याकडं. पहा, सत्यपणा काय असतो, सत्यवादित्व काय असतं, याचं हे उदाहरण आहे, याचा हा नमुना आहे. म्हणजे नवमस्कंधामधल्या कथा ह्या मानवी कथा आहेत, परंतु मानवी कथा सुद्धा किती उत्तुंग अशा प्रकारचं शिखर गाठू शकतात. माणसाला सुद्धा देवत्व कसं प्राप्त करून देऊ शकतात याचा हा नमुना आहे. आणि म्हणून याचं विस्ताराने विवरण मी करू लागलोय, कारण एरवी हे ऐकण्यात येत नाही. या दृष्टीने हा गेला नाभाग. वडिलाला म्हणाला, महाराज अहो मी गेलो होतो त्या यज्ञामध्ये, त्यांनी सगळी संपत्ती मला देऊ केली, पण तिथे 2 कभिन्न काळे पुरुष आले आणि ते म्हणाले, आम्ही रुद्राच्या दूत आहोत आणि रुद्राकडून आलोत. हा सगळा संपत्तीचा मालकीचा भाग आमचा आहे, ही सगळी संपत्ती आमच्या मालकीची आहे असं ते म्हणू लागले. खरं काय हो? वडील म्हणाले, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. वडिलांनी स्पष्ट सांगितलं, हो, हे घटना अशी घडलेली आहे की पूर्वी जेव्हा दक्षाचा यज्ञ झाला आणि दक्षाचा यज्ञ शिवदूतांनी विध्वंसित करून टाकला, याची कथा आपण या 3 स्कंधाच्या 4 स्कंधामध्ये बघितलेली आहे प्रारंभी. तेव्हा 4 स्कंधामध्ये ही कथा आलेली आहे. यामध्ये या दक्ष यज्ञ विध्वंसित झाला आणि नंतर दक्षाने सर्वांनी मान्य केलं की रुद्राला भाग द्यायचा आणि म्हणून रुद्राला शेवटचा भाग हा रुद्राचा म्हणून मान्य करण्यात आला. रुद्रभागस्तु एषते रुद्रभागस्तु, हा रुद्राचा भाग आहे. रुद्राचा भाग म्हणजे शेवटचा, जो शेवटचा हिस्सा आहे तो रुद्राचा. ज्याप्रमाणे त्यावेळेलाच ते ठरलंय असं वडिलांनी सांगितलं आणि ते म्हणे, हो बरोबर आहे. ते म्हणतात ते काही चूक नाहीये, कारण यत्ते पितावत धर्मम त्वम त्वच सत्यम प्रभाषसी, याप्रमाणे त्यांनी सांगितलं
की हे पूर्वीच ठरल्याप्रमाणे हे ते दूत आलेत आणि तो रुद्राचा भाग आहे. हे मुला, तो रुद्राचा भाग आहे, तो तुझा नाही. म्हणजे संपत्ती अगदी हातातोंडाशी आलेली आहे, परंतु तेवढ्याच दुसरा अधिकार सांगतो आणि वडील सुद्धा सांगतात नाही हा त्यांचाच आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. याला म्हणतात खडे वडील, याला म्हणतात पिता, याला म्हणतात आई, की जी सत्यमार्गाला नेते. याला म्हणतात वडील जे सत्याचा मार्ग सोडत नाहीत. अहो, प्राणाची जीवाशी गाठ जरी आली तरी सत्य सोडायचं नाही, याला म्हणतात खरा धर्म. आणि म्हणून ते म्हणतात हो चक्रुर्विभागम रुद्राय सदेवा सर्वम अर्हती. त्यावेळेला या दक्ष यज्ञामध्ये सर्व देवांच्या समोर आणि दक्षाच्या समोर हे ठरलं की रुद्राचा भाग शेवटचा आहे आणि हे मुला तो रुद्राचाच भाग आहे. जा त्यांना सांग की माझ्या वडिलांनी तो मान्य केलेला आहे. याप्रमाणे हा मुलगा आला आणि त्यानं नमस्कार केला. म्हणला महाराज माझं चुकलं, हा भाग तुमचा आहे असं म्हणी माझे वडील देखील म्हणाले. माझ्या वडिलांनी देखील सांगितलं की हा भाग तुमचा आहे. मी वडिलांशी चर्चा केली आणि हा भाग तुम्ही घेऊन जा. म्हणजे हा मुलगा सुद्धा किती निस्वार्थी आहे, वडील सुद्धा किती निस्वार्थी आहे. सत्यापासून कसे ढळत नाहीत आणि शेवटी त्याचं फळ काय मिळतं. शेवटी फळ असं मिळालं, रुद्रगण खुश झाले आणि रुद्रगण म्हणाले वारे वा, तुझे वडील सत्यवादी आहेत, सत्यमार्गी आहेत आणि तू देखील सत्यवादी आहेस आणि सत्यमार्गी आहे, तेव्हा हे धन तुला घेऊन टाक. याप्रमाणे हे सगळं धन रुद्राच्या गणांनी त्यांना देऊन टाकलं. रुद्रांनी नेलं नाही, रुद्रगणांनी नेलं नाही, त्याला देऊन टाकलं. ददामि ते मंत्रदृषी ज्ञानम ब्रह्म सनातनम. आणि तू तर या ठिकाणी मंत्रद्रष्टा आहेसच, परंतु आम्ही तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतो. म्हणून मंत्रद्रष्टा किंवा मंत्रज्ञान आणि ब्रह्मज्ञान यांनी तू युक्त होशील म्हणून आशीर्वाद दिला. ज्याप्रमाणे ग्रहाण द्रविडम दत्तम मत्सत्रे परिशेषितम, ज्याप्रमाणे हा सगळं धन याला मिळालं. म्हणजे भावानी जेवढं धन वाटून घेतलं होतं त्याच्या दसपटने शतपट धन याला प्राप्त झालं. याला म्हणतात दैव. म्हणजे दैव हे असं असतं की ते मागं लागून प्राप्त होत नसतं. संपत्तीच्या मागं पळून संपत्ती प्राप्त होत नसते. माधाव माधव विनैव दैवम. एका ठिकाणी एका सुभाषितात म्हटलंय माधाव माधाव विनैव दैवम. मा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीच्या मागे आपण धावत जातो, पण विनैव दैवम, जर दैवात नसेल तर लक्ष्मी प्राप्त होत नसते. दैवात असेल तरच प्राप्त होते, नुसती धावाधाव करून उपयोग होत नाही. माधाव माधाव विनैव दैवम. नो धावनम साधनमस्ति लक्ष्म्याः. नो धावनम, केवळ धावून पळून गडबड करून धावपळ करून लक्ष्मी मिळत नसते. चेत धावनम साधनमस्ति लक्ष्म्याः श्वाधावमानो न लभेत लक्ष्मीः. श्वाधावमानो, कुत्र्यासारखं वसवस वसवस करून लक्ष्मी कधी प्राप्त होत नाही. कुत्र्यासारखं नुसतं वसवस करून माणसाला लक्ष्मी प्राप्त होत नसते आणि झाली तरी त्याचं समाधान प्राप्त होत नसतं. लक्ष्मी तेव्हाच प्राप्त होते जेव्हा दैवात असतं. म्हणून आपण बघितलं हिरण्यकशिपाच्या कथेमध्ये की दैवात जर असेल तर दिष्ट रक्षितम, तर रस्त्यात सापडलेलं सुद्धा शिल्लक राहतं. आपल्या मालकीचं असेल, आपल्या दैवात असेल तर रस्त्यातही एखादी गोष्ट सुरक्षित राहते आणि दैवात नसेल तर घरीसुद्धा ती विनश्यती, घरीसुद्धा ती नष्ट होते. याप्रमाणे त्याला हे सगळं धन मिळालं, एवढा आनंद झाला त्याला. याला म्हणतात निस्वार्थ, याला म्हणतात त्याग, याला म्हणतात ज्ञान आणि याला म्हणतात सत्यनिष्ठा. माणसाला सत्याने काय एक मिळत नाही हो. सत्य मार्ग हा माणसाचा खडतर असेल, तो परीक्षा पाहणारा असेल, सत्वाची परीक्षा पाहणारा असेल, पण त्याने त्या मार्गाने गेलं तर आपल्याला यश आणि समाधान नक्कीच मिळतं. याप्रमाणे त्यांनी सगळी संपत्ती घेतली आणि तो गेला. ही कथा यासाठी महत्त्वाची आहे की माणसाने आपल्या दैवावर विश्वास ठेवावा, आपल्या वडिलावर विश्वास ठेवावा, गुरुवर विश्वास ठेवावा आणि गुरुनी किंवा वडिलांनी सांगितलेला मंत्र याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं त्याला तेवढ्या 2 मंत्रामध्ये एवढी संपत्ती मिळाली. यालाच म्हणतात आपल्या बुद्धीचा अधिकार, आपल्या ज्ञानाचा अधिकार, ज्ञानाची मालकी, ज्याचं पेटंट झालं पेटंट ते. याप्रमाणे आता राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज भगवच्छोतुम इच्छामि राजेश तस्य धीमतः न प्राभूत यत्र निर्मुक्तो ब्रह्मदंडो दुरत्ययः. या ठिकाणी मी आता राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज
मला या नाभागाचा पुढचा जो वंश आहे तो सांगा. नाभागाचा मुलगा कोण, तो कसा झाला. आम्ही असं ऐकलं की याच नाभागाचा मुलगा, विनाकारण मुलं मोठी होत नसतात. आपण म्हणतो ना की चांगलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर शुद्ध बीज असेल तर फळं रसाळ मिळतात, फळं देखील गोमटी होतात. म्हणून या ठिकाणी शुद्ध बीज कोणतं होतं, नभाग हाही चांगला होता सत्यवादी. त्याचा मुलगा हा नाभाग हाही सत्यनिष्ठ होता. आणि याचाच मुलगा आहे अंबरीष. म्हणजे आपल्याला या अंबरीषाचं पूर्वचरित्र माहीत नसतं, त्याचं वडील कोण, आजोबा कोण माहीत नसतं. तेव्हा हा अंबरीष विनाकारण थोर झाला नाही, अंबरीष विनाकारण भक्त झाला नाही, भगवत भक्त झाला नाही. त्याचं कारण त्याचे वडीलही तितके सत्यवादी होते, वडीलही सत्यनिष्ठ होते. या नाभागाचा पुत्र आहे अंबरीष. हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा भक्तिमान होता. आणि या अंबरीषाने अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे यज्ञ केले, याग केले, अश्वमेध यज्ञ केले मारवाड प्रांतामध्ये. आणि याच अंबरीषाने भगवंताची श्रेष्ठ दर्जाची भक्ती केली. ही भक्ती कशी केली त्याने वर्णन केलंय. वचांशी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर मंदिर मार्जनादिषु. काय भक्तीचं वर्णन आहे. ही भक्ती म्हणजे काय असते. भक्ती म्हणजे नुसती भमभम नाही, भक्ती म्हणजे नुसतं डोळे झाकून बसणं नाही, भक्ती म्हणजे नुसतं जपजाप्य करण्याचं नाटक करणं नाही, भक्ती म्हणजे नुसती माळा घालणं नाही, लंबी माला जपता आहे ती भक्ती नाही. या आपल्याला माहिती आहे ना, कबीरांनी याचं विवरण केलेलं आहे. तेव्हा नुसती लांब माळ गळ्यामध्ये घातली म्हणजे भक्ती होत नसते, नुसतं नाटक केलं म्हणजे भक्ती होत नसते, मुद्रा आणि तिलक लावला म्हणजे भक्ती होत नसते. त्या ठिकाणी मुद्रा तिलक लगाए लंबी माला जपता है. ते म्हणतात नुसती मुद्रा लावली, तिळक लावला, लांब लांब माळा घातल्या आणि स्तोम केलं म्हणजे भक्ती होत नसते. भक्ती म्हणजे काय, फार सुंदर वर्णन केलं या भक्तीचं अंबरीषाच्या निमित्ताने. सवय मन कृष्ण पदारविंदयोर वचांश वैकुंठ गुणानुवर्णने. हा जो अंबरीष आहे तो नाभागाचा मुलगा, तो कसा या ठिकाणी भक्ती करत होता तर भगवंताशी इतकं प्रेम होतं, भगवंताच्या भक्ताबद्दलचं प्रेम एवढं होतं की सगळं विश्वामध्ये तो भगवंताचं स्वरूप पाहत होता. हाताने भगवंताची सेवा करत होता, पायाने भगवंताच्या मंदिराकडे जात होता. हाताने सेवा म्हणजे काय, हरेर मंदिर मार्जनादिषु. तो मंदिर झाडायचा, मंदिरात सडा टाकायचा, मंदिरात रांगोळी काढायचा. ही सुद्धा भक्तीच आहे. आज लोक पैसा घेऊन हे सगळं करतात. खरं म्हणजे आपण निःशुल्क दासिका, या दशमस्कंधात त्याचं वर्णन येणार आहे. अशुल्क दासिका म्हणून वर्णन या गोपींनी केलेलं आहे भगवंताचं, ते आपण दशमस्कंधात बघू. त्या गोपिका म्हणतात, देवा आम्ही तुमच्या अशुल्क दासिका आहोत. अशुल्क दासिका म्हणजे ज्या दासी पैसा घेऊन सेवा करतात त्या शुल्क दासिका, आणि पैसा न घेता केलेली सेवा ही अशुल्क दासिका. या ठिकाणी आम्ही तुमच्या दास आहोत, दासी आहोत, पण आम्हाला पैशाची अपेक्षा नाही आहे, धनाची अपेक्षा नाही आहे. तेव्हा हा राजा होता, एवढा अंबरीष एवढा राजा मोठा होता, पण याने अश्वमेध यज्ञ केले, पण देवाचं मंदिर स्वतः झाडायचा, मंदिरात सडा टाकायचा. मंदिरात सडा टाकणं आणि झाडणं म्हणजे काय. एका जुन्या वहीमध्ये असं विवरण करण्यात आलेलं आहे की जनार्दनाचा झाडवान झाडी हृदय अंगण. हे झाडणं म्हणजे काय, झाडायचं मंदिर झाडायचंय का, नाही नाही नाही, हे मंदिर तर झाडायचंच आहे, पण मंदिराबरोबर आपलं मनोमंदिर झाडायचंय. म्हणून जनार्दनाचा झाडवान. जनी जनार्दनांचा एक सेवक म्हणतो की मी जनार्दनाचा झाडवान आहे. झाडवान म्हणजे झाडणारा, झाडू पोछा करणारा, तो झाडवान आहे. आणि काय झाडतोय म्हणले मी, झाडी हृदय अंगण, हृदयरूपी अंगण झाडतोय आणि शुद्ध भूमी केली वेगी. हे सगळं झाडून केर काढला आणि भूमी सगळी शुद्ध केली. ही कोणती भूमी आहे, ही मनोभूमी आहे. म्हणजे जसं इकडे हे झाडायचं मंदिर, तसं मनोमंदिर झाडलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत, एकाच वेळेला दोन गोष्टी करायच्यात. एका क्रियात व्यर्थ करी प्रसिद्ध, एका कामामध्ये दोन कामं, एका क्रियेत दोन कार्य. मंदिर झाडता झाडता मनोमंदिर झाडायचं. मंदिरातली घाण काढता काढता मनातली घाण काढायची, कामक्रोध लोभाची घाण काढायची. त्याप्रमाणे केर काढायचा आणि टाकून द्यायचा, आणि नंतर सडा टाकायचा, रांगोळी काढायची. ही सगळं मनाने केलं, मनःपूर्वक केलं म्हणजे ती भगवंताची सेवा आहे, ती भक्ती आहे खरी. म्हणून ते म्हणतात
करौ हरेर मंदिर मार्जनादिषु. तो हाताने देव भगवंताचं मंदिर झाडत असे, सडा टाकत असे, केर काढत असे आणि श्रुतीम तो पायाने मंदिराकडे जात असे, हाताने मंदिर झाडत असे, रांगोळी काढत असे. कानाने काय करत होता? श्रुतीम चकाराच्युत सत्कथोदये. कानाने भगवंताच्या कथा ऐकत होता आणि डोळ्याने भगवंताची मूर्ती पाहत होता. म्हणजे सगळे त्याचे अवयव भगवंताशी एकरूप झालेले होते, भगवन नामाशी भगवंताशी तादात्म्य पावलेले होते. ज्याला म्हणतात भक्ती. विभक्त नव्हे तो भक्त अशी व्याख्या केलेली आहे. जो विभक्त नाही, कोणत्याही अर्थाने विभक्त नाही, तो कार्याच्या बाबतीत विभक्त नाही, तो कर्माच्या बाबतीत विभक्त नाही, तो मननाच्या बाबतीत विभक्त नाही, तो चिंतनाच्या बाबतीत विभक्त नाही. म्हणून सवय मन कृष्ण पदार विंदयो. मनाने भगवंताच्या चरणामध्ये तल्लीन. वचांसी वाणीनं वैकुंठ गुणानुवर्णने. वाणीनं भगवंताच्या गुणाचं विवरण करणे. आपण दशमस्कंदात पाहणारच आहोत. त्या नलकुबर आणि मणिग्रीव यांनी केलेली जी स्तुती आहे ती सगळी नवविधा भक्तीची आहे. ती याचप्रमाणे की हे भगवंता, मला तुमच्या चरणाची सेवा अखंड घडू दे असं त्यामध्ये म्हणलेलं आहे. आणि त्यात असं म्हटलंय की हे देवा, आमच्या 2 कानांनी तुमच्या कथा आम्हाला ऐकायला मिळाव्यात, त्याचप्रमाणे पायाने तुमच्या मंदिराकडे जायला मिळावं, हाताने तुमची सेवा घडावी. म्हणून सवय मन कृष्ण पदार विंदयो. हे तसंच म्हणतात की अंबरीश तशीच सेवा करत होता. तो मनाने कृष्णाशी तद्रूप झालेला होता, वाणीनं भगवंताचं गुणानुवर्णन करत होता. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम असं वर्णन त्या नलकुबर आणि मणिग्रीव यामध्ये केलेलं आहे. म्हणून भगवंताच्या कथा गाथा गाणं हे वाणीचं काम आहे. वाणी कशासाठी हो? वाणी नुसती बडबड करण्यासाठी नाहीये. मग तशी असेल तर ती वाणी आणि या डराव करणाऱ्या या एखाद्या बेडकाची वाणी सारखीच झाली. म्हणून त्यांनी म्हटलंय ना एका ठिकाणी, पहिल्या स्कंदातच म्हटले शुकाचार्यांनी, दुसऱ्या स्कंदामध्ये, की अरे हे तुमची वाणी जर नुसती डराव करणार असेल, डराव म्हणजे काय, प्रापंचिक गोष्टी बोलणार असेल, सांसारिक गोष्टीमध्ये व्यस्त असेल, तर ती वाणी नाहीये. मग ते काय आहे? ते फक्त बेडकाचं डराव करणं आहे. ते केवळ मंडूक ज्याप्रमाणे नुसतं डराव करतो त्याप्रमाणे वाणी जर भगवंताचं नाव घेत नसेल तर ती वाणी कामाची नाही. ऐशी वाणी काशाला, जी भगवंताचे जी नाव घेत नाही, भगवन नाम न घेई, ऐशी वाणी कशाला. भगवंताचं जी नाव घेत नाही ती वाणी कशाला, ती काय कामाची, असं एका कवीने म्हटलंय. त्याप्रमाणे ते म्हणतात, श्रुती भगवंताच्या कथा ऐकणं हे कानाचं काम. श्रुतीम चकाराच्युत सत्कथोदये मुकुंद लिंगालय दर्शने दृशौ. याप्रमाणे मनाने भगवंताच्या चरणारविंदाशी एकरूपता, वाणीने भगवंताच्या कथा गाणे, हाताने भगवंताचं मंदिर झाडणे, त्याचप्रमाणे सेवा करणे, कानाने भगवंताच्या कथा ऐकणे आणि मुकुंदलिंगायल दर्शने दृशौ, डोळ्याने भगवंताचं रूप पाहणे, ही खऱ्या अर्थानं भक्ती आहे. नाहीतर जे डोळे भगवंताचं रूप पाहत नाहीत ते डोळे म्हणजे त्यांनी वर्णन केलंय भागवतकारांनी, बरहाईते ते निते नराणाम. बरहाईते म्हणजे मोराच्या पिसाचे डोळे आहेत. मोराच्या पिसालाही आपण म्हणतो डोळे, पण ते काय डोळे उपयोगाचे, ते काही पाहतात का? नाही. बरहाईते ते नयने नराणाम, ते माणसाचे डोळे नाही आहेत. मग ते कोणाचे डोळे? ते मोराचे डोळे. का? जे भगवंताचं स्वरूप पाहत नाही ते काही डोळे आहेत का? ते म्हणायचे फक्त डोळे आहेत, प्रत्यक्षात नाही. म्हणून ते म्हणतात मुकुंदलिंगालय दर्शने दृशौ तद्भृत्य गात्र स्पर्शेंग संगम. आणि त्या भगवंताचा जो परम भगवत भक्त आहे त्याचा सहवास घडावा याची सतत इच्छा त्याला असते. घ्राणंच तत्पाद सरोज सौरभे. हे पहा, जो भगवंताच्या तुळशीचा म्हणजे भगवंताला वाहिलेली जी तुळस आहे त्याचं जे निर्माल्य आहे, ते निर्माल्य सुद्धा काही सामान्य नसतं. हे म्हणून म्हणतात एका ठिकाणी, धन्य निर्माल्याची कळा. निर्माल्य सगळ्यात श्रेष्ठ आहे. का? ते वाहून जरी ते वाळलं तरी पावित्र्य कमी होत नाही. पहा, हे निर्माल्य म्हणजे काय हो? निर्माल्य आणि केर काही सारखाच आहे का? नाही. निर्माल्य आणि केर सारखा कसा होईल हो?
निर्माल्याला पावित्र्याचा संदर्भ आहे. कारण निर्माल्य भगवंताला अर्पण केलेलं असतं. मग ते फूल असो, ते तुळशीपत्र असो, ते बिल्वदल असो, ते दुर्वाचं दळ असो, भगवंताला अर्पण केलेलं असतं. आणि ते काढल्यानंतर त्यामध्ये पावित्र्य येतं का? भगवत स्पर्शाचं पावित्र्य त्यामध्ये आलेलं असतं. म्हणून साध्या फुलापेक्षा निर्माल्य श्रेष्ठ, साध्या तुळशीपेक्षा निर्माल्य श्रेष्ठ. म्हणून धन्य निर्माल्याची कळा, या असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी. निर्माल्याची कळा धन्य आहे आणि सगळं जीवन हा एक सोहळा आहे अशी कल्पना केलेली आहे. असो, याप्रमाणे घ्राणंच, नाक कशासाठी आहे? वास घेण्यासाठी. पण कशाचा वास हो? हा वास अत्तराचा वास नाही. मग कशाचा वास? तत्पाद सरोज सौरभ, भगवंताच्या पायाशी वाहिलेल्या ज्या तुळशी आहेत, जे फुलं आहेत, त्याचा वास घेण्यासाठी हे नाक आहे. हे नाक भगवंताचं अवघ्राण, त्या चरणाच्या वर वाहिलेल्या तुळशीचं अवघ्राण, निर्माल्याचं अवघ्राण करण्यासाठी आहे. म्हणून घ्राणंच तत्पाद सरोज सौरभ. एका ठिकाणी गोपींचं वर्णन करण्यात आलेलं आहे की गोपी भगवंताशी इतक्या एकरूप झालेल्या होत्या की भगवंत आलाय हे त्यांना कशाहून कळतं? तर तुळशीचा सुगंध आला की समजायचं देव आला. या ठिकाणी तुळशी आणि देव याची एकात्मता आहे. याला आपण घ्राण संवेदना असं नव्या भाषेत म्हणतात. वेगवेगळ्या संवेदना आहेत. स्पर्श संवेदना, दृक संवेदना, त्याचप्रमाणे नाद संवेदना, तशी स्पर्श संवेदना आणि घ्राण संवेदना. याप्रमाणे घ्राणंच तत्पाद सरोज सौरभे श्रीमत तुलस्या रसनाम तदर्पिते. याप्रमाणे भगवंताशीच रसनासुद्धा भगवंताशी अर्पण केलेली आहे. बाकी कशातही गोडी वाटत नाही. भगवंताच्या नावाशिवाय कशात गोडी नाही. म्हणून दही मधुरम मधुमधुरम आपण म्हणतो ना, या दही गोड असेल, त्याप्रमाणे मध गोड असेल, किंवा सीतापी मधुरैव, साखर गोड असेल, पण त्याहीपेक्षा तस्मादपि तन्मधुरम मथुरानाथस्य नाम यद्गीतम, मथुरानाथाचं नाव ज्याच्यात आहे ते गीत सगळ्यात गोड आहे. म्हणून रसनेला जो रसाग्रता प्राप्त झाली, रसनेला जो रसवत्ता प्राप्त झाली, जी रसवत्ता प्राप्त झाली, जो रस घेण्याची क्षमता प्राप्त झाली, तो रस कोणता आहे? वेदामध्ये वर्णन करण्यात आलंय, उपनिषदामध्ये रसोवै सहा, तो रस आहे, तो रसरूप आहे. भगवान कसा आहे? तर रसरूप आहे. रस हेच त्याचं स्वरूप आहे. हा रस कोणता आहे? हा अमृतरूपी रस आहे, मृषैक रस आहे. या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या मधुलिल्यू शेष रसे, सगळा मधू ज्याप्रमाणे मध हा षड्रसांचा युक्त असतो, त्याप्रमाणे भगवान सुद्धा या सगळ्या रसांचा युक्त आहे. आणि या सगळ्या रसांच्या मध्ये रसवत्ता प्राप्त करून देण्याची क्षमता भगवंतामध्ये आहे. म्हणून तो रसरूप आहे. आणि म्हणून तो रसरूप आहे. आता थोडं वेगळं काव्यशास्त्र सांगतो. भरताने सांगितलंय, रसाचं विवरण करताना भरताने सांगितलंय की रस म्हणजे काय? की रस हा आपल्याला विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव संयोगात रस निष्पत्ती. विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रस निर्माण होतो असं त्यांनी म्हटलंय. आणि हा रस कसा आहे? हा रस न तू लोके, हा लौकिक रस नाहीये, हा अलौकिक रस आहे. हा अलौकिक रस आहे. न तू लोके, रस हा लौकिक नाहीये. भगवंताचं जे अनुभव आहे तो लौकिक अनुभव नाहीये, तो अलौकिक अनुभव आहे. म्हणून रस हा कसा आहे? तर आपल्याला भावनेने प्राप्त होतो. रस म्हणजे काय? रसैते का पदार्थ, हा भरताने प्रश्न उपस्थित केला नाट्य संहितेमध्ये, नाट्यशास्त्रामध्ये. रसैते का पदार्थ हा उच्चते आस्वाद्यत्वात. रस म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित झाला तो उच्चते आस्वाद्यत्वात. आस्वाद्यता हा रसाचा गुण आहे. काव्यशास्त्र म्हणजे भागवत समजून घ्यायचं असेल तर आपल्याला साहित्यशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीत, त्याचप्रमाणे तत्वज्ञान सगळंच कळलं पाहिजे, तर आपल्याला थोडंफार भागवत कळेल. अन्यथा भागवत नुसत्या शब्दामध्ये नाही आहे, भागवत त्याच्या तात्पर्यामध्ये. आणि म्हणून ही सगळी समाधी भाषा आहे असं म्हणतात. याप्रमाणे पादौ हरे क्षेत्र पदानुसर्पणे श्रीमत तुलेसा रसनम तदर्पिते. याप्रमाणे रसनेचं वर्णन केलं. या भगवंताच्या नावातच रस आहे, भगवंताच्या स्वरूपातच रस आहे. आणि म्हणून रसवत्ता हे भगवंताचं स्वरूप आहे. हा रस उच्चते आस्वाद्यत्वात, आस्वाद्य आहे. आणि ही आस्वाद्यता भावाशिवाय नाही. म्हणून भावाशिवाय देव कळत नाही असं जे आपण म्हणतो ते काव्यशास्त्राच्या अंगाने देखील खरं आहे.
कारण विभावानुभाव व्यभिचारी भाव संयोगात रस निष्पत्ती, म्हणजे भाव हाच रस निर्माण करतो आणि हा रस लौकिक नसतो, तो अलौकिक असतो. न तू लोके, हा अलौकिक असतो आणि या दृष्टीने रसाची आपल्याला प्रतीती येते. रस दाखवता येत नसतो, रसाची प्रतीती येते, रसाची जाणीव होते. रस फक्त कळतो, तसा ईश्वर फक्त कळतो. ईश्वराचं वर्णन करता येत नाही, ईश्वराचं स्वरूप दाखवता येत नाही. तो फक्त माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेमसुख, याप्रमाणे आत्मानंदामध्ये जो तल्लीन असतो तो आत्मरत आहे. आत्मनी रत म्हणतात त्याला, म्हणून आत्माराम म्हणतात. जो स्वतःमध्येच तल्लीन आहे त्यालाच फक्त भगवंत कळतो. आणि तशापैकी हा या ठिकाणी आपल्याला अंबरीशाचं वर्णन केलेलं आहे. घ्राणंच तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्या रसनांत दर्पिते पादो हरे क्षेत्र पदानुसर्पणे. पायाने भगवंताच्या क्षेत्राकडे मंदिराकडे जायचं, त्याचप्रमाणे भगवंताच्या मंदिरांचं आणि क्षेत्राचं अनुसरण करायचं. शिरो आणि डोक्याने काय करायचं? शिरो ऋषिकेश पदाभिवंदने. जे डोकं भगवंताच्या चरणाशी नमत नाही ते डोकं नाही. जर भगवंताच्या चरणाशी आपलं डोकं नमलं नाही, आपण जर नमस्कार केला नाही, आपलं भगवंताच्या चरणाशी डोकं जर वाकलं नाही, तर मग तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही. का? तिथं तरी निदान नम्र व्हा, देवासमोर तरी नम्र व्हा. बाकी गर्वाचा ताठा तर चालतोच माणसाचा. माणसाचा गर्व डोक्यात बसलेला असतो, कारण अभिमान गर्व याचे गड्डे सगळे डोक्यात असतात. तेव्हा हे डोकं जर नतमस्तक झालं, जर नमलं, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही नम्रता जर स्वीकारली तरच भक्ती होऊ शकते. म्हणून ते म्हणतात शिरो ऋषिकेश पदाभिवंदने कामंच दास्येन तू काम्य काम्यया. आणि ह्या काम इच्छा ही केवळ स्वार्थासाठी इच्छा नव्हती, ही सगळी इच्छा भगवंताशी समर्पित झालेली होती. न तू काम काम्यया, सांसारिक सगळ्या इच्छा त्यांनी समर्पित केलेल्या होत्या. आणि यथोत्तम श्लोक जनाश्रयारतीही, आणि याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या इच्छा भगवंताशी समर्पित केलेल्या होत्या. तत्सत कृष्णार्पणमस्तू केलेलं होतं, काही स्वतःचं शिल्लक नव्हतं. घास घ्यायचा तरी सुद्धा गोविंद जनार्दन भोगता म्हणून तो घास घेत होता. असं जर असेल तर त्याचे सगळे कर्म समाप्त झाले. देव काही वेडे नाही आहेत की त्याचेच 10 जन्म घ्यायला. भगवंतानी अंबरीशाचे 10 जन्म घेतले आणि दशावतार धारण केले. का? तर भगवत भक्तच असा होता की ज्यांनी सगळं समर्पित केलं होतं देवाला. देव म्हणाले आता मला समर्पित केलंय तर त्याचं कर्म मलाच भोगावं लागेल. याप्रमाणे देवाने त्याच्यासाठी 10 अवतार घेतले. आणि या त्याच्या अलौकिकतेकडे पाहून, या त्याच्या सर्वस्वार्पण वृत्तीकडे पाहून भगवंतानी स्वतःचं सुदर्शन चक्र त्याला दिलं. म्हणून सर्वात्मभावम विदधन महिमाम तन्निष्ठ विप्राभिहित शशासह, अशा प्रकारचं त्याचं राज्य चाललेलं. यस्य क्रतुषु गिर्वाणी सदस्या ऋत्विजो जनाः तुल्य रूपाश्चा निमिषा व्यदृशंत सुवाससाः. याप्रमाणे यांनी विविध प्रकारचे यज्ञ केले, याग केले. गोदावरीच्या तीरावर त्यांनी जे ह्या मारवाड प्रांतामध्ये जे यज्ञ केले, त्या मारवाड प्रांतामध्ये केलेल्या यज्ञाची तुलना नाही. त्यांनी गोदान केले. ते गोदान किती? तर 60 कोटी गायी त्यांनी दान दिल्या, असं वर्णन केलेलं आहे. अस्मात, आणि म्हणून भगवंतानी स्वतः तस्मात अदाधरिश्चक्रम प्रत्यनीक भयावहम, भगवंतानी स्वतः आपलं सुदर्शन चक्र त्याला दिलं. याप्रमाणे त्याच्या सुदर्शन चक्राचं महात्म्य असं आहे की भगवंतानी स्वतः त्याचे 10 जन्म तर घेतलेच, पण सुदर्शन चक्र देखील त्याला दिलं. याप्रमाणे त्यांनी गोदान किती केले त्याचे विवरण केलेले आहे. आणि आता 1 वर्षभर त्यांनी साधन द्वादशीचं व्रत सुरू केलेलं होतं. या अंबरीशांनी साधन द्वादशी, तर साधन द्वादशी म्हणजे काय याचं विवरण करतो. साधन द्वादशी म्हणजे हे वर्षभराचं व्रत होतं की युक्त संवत्सरम वीरो दधार द्वादशी व्रतम व्रतांते कार्तिके मासी रात्रम समुपोषिताः. आणि आता त्याची समाप्ती होण्याची वेळ आली होती. 1 वर्ष पूर्ण झालं होतं आणि कार्तिक शुद्ध दशमी ते द्वादशीपर्यंत म्हणजे वर्षभराचं व्रत केलं. आणि आता कार्तिक शुद्ध दशमी आली, दशमी केली, एकादशी केली आणि द्वादशीला पारणा करायची, याला म्हणतात साधन द्वादशी. याप्रमाणे द्वादशीलाच पारणा झाली पाहिजे. द्वादशीला जर पारणा नाही झाली
तर ते व्रत पूर्ण होणार नाही किंवा होत नसतं. याप्रमाणे त्याचं व्रत पूर्ण होत आलं, वर्ष झालं आणि आता बरोबर कार्तिक महिना आला, दशमी झाली. दशमीला फक्त एकभुक्त जेवण केलं, एकादशीला पूर्ण उपवास केला आणि द्वादशीची पारणा करण्यासाठी त्यांनी सगळ्या प्रकारचं सकाळी स्नान वगैरे केलं, पूजा आटोपली आणि द्वादशी केवळ काही काळ द्वादशी शिल्लक राहिली होती. ते म्हणतात एक घटका म्हणजे 24 मिनटं, 24 मिनटं द्वादशी शिल्लक राहिली होती. आता सगळे लोक बसले जेवायला, म्हणले बसा महाराज, द्वादशीचं पारणा आपल्याला करायची आहे. म्हणून संकल्प सोडला. सगळे ब्राह्मण जेवायला बसले आणि एवढ्यात दुर्वास त्या ठिकाणी आले, आपल्या शिष्यासह आले आणि आल्याबरोबर दुर्वासाला पाहता क्षणीच या अंबरीशाने त्यांची पूजा केली, त्यांना आसन दिलं. त्याप्रमाणे त्यांना बसण्यासाठी आसन देऊन पूजा वगैरे केली आणि म्हणाले की महाराज बसा जेवायला, आता माझी द्वादशीचं पारणं आहे आणि आपण या द्वादशीच्या पारण्यासाठी बसा, मी या ठिकाणी तीर्थ देऊ लागलो. एवढ्यात दुर्वास म्हणाले, सगळ्या शिष्यांसह आलेले, एकटे नाही, पानं मांडायची तयारी करतो म्हणे. ते म्हणे नाही नाही थांब, माझं स्नान व्हायचं आहे, माझी स्नान संध्या पूजा त्याप्रमाणे जप जाप्य हे सगळं करून मी येतो, तोपर्यंत तू थांब. असं म्हणून ते गेले यमुनेत, स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर आता बसले. आपल्या सगळ्या शिष्यासह दुर्वास जप करत बसले. इकडं द्वादशी संपत आली. 24 मिनटं तर शिल्लक राहिली होती, संपत आली. काय करावं? अंबरीशाने विचारलं, काय करावं म्हणले. अहो आता द्वादशी तर संपत आली आणि दुर्वास तर अजून आले नाहीत, काय करावं? ते म्हणाले, हे पा मुहूर्तार्धावशिष्टायाम द्वादश्याम पारणम प्रति, अर्ध मुहूर्त द्वादशी राहिली, काय करावं? सगळ्या ब्राह्मणांना विचारलं. सगळे ब्राह्मण वेदज्ञ होते. त्यांनी सांगितलं, हे पा ब्राह्मणातिक्रमे दोषो द्वादशाम यदपारणे. ते म्हणले, अहो एक शास्त्रार्थ असा आहे की द्वादशीचं आता पारणं तर व्हायलाच पाहिजे, द्वादशी पूर्ण होण्याच्या आत व्हायला पाहिजे. पण जर या ठिकाणी सांगितलेला अतिथी आला नाही आणि दुर्वासासारखे अतिथी ते काही साधे आहेत का? ते जाळून भस्मसात करतील, काय करावं? यात तोड काय? ते म्हणाले, याच्यात तोड एवढीच आहे की तुम्ही जेवण करू नका, तुम्ही फक्त तीर्थपारणा करा. आणि तीर्थ घेतलं म्हणजे द्वादशी सुटल्यासारखीच आहे. प्रत्यक्षात तुम्ही भोजन केलं नाही म्हणून तुम्हाला तो दोष लागणार नाही. ते म्हणतात ब्राह्मणातिक्रमे दोषो द्वादशाम यदपारणे. जर तुम्ही फक्त तीर्थ घेतलं पारण्याचं आणि द्वादशी सोडल्यासारखं होईल आणि जेवण न केल्यामुळं ब्राह्मणाचा अतिक्रम होणार नाही. यत्कृत्वा साधुमे भूया धर्मो वानमास्पृशेत. याप्रमाणे सगळा वेदार्थ काढला, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मशास्त्रातल्या त्यांनी तोड काढली आणि ही द्वादशी संपायच्या आत राजाने तीर्थपारणा केली. तीर्थपारणा केली. थोड्या वेळाने सहशिष्यासह दुर्वास आले. या महाराज या 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 बसा. राजाने स्वागत केलं आणि बसायला पानं मांडले. आता ते दुर्वास आहेत, ते काही साधे होते का? त्यांनी बारीक पाहिलं राजाकडे. काय रे राजा, तू मला जेवायला बोलवतोस, ब्राह्मणाला भोजनासाठी आमंत्रण देतोस आणि त्यांच्या आधी जेवण करतोस आणि मला उष्ट खाऊ घालतोस? नाही महाराज, मी काही नाही जेवण केलं, मी तुम्हाला उष्ट नाही खाऊ घालत, पहिलीच पंगत आहे तुमची. खोटं बोलू नकोस म्हणे राजा. हे पा म्हणजे मी तीर्थपारणा केली. हो, तीर्थपारणा केली म्हणजे तुझं जेवण झालं, हा त्याचा अर्थ आहे म्हणे. शास्त्राच्या दृष्टीने तुझं जेवण झालं. एवढा राग आला. आपले पिंगट ज्या जगटा आहेत त्या पिंजारल्या आणि मन्युना प्रचारात गात्रो भ्रुकुटी कुटीला आला ना, हा डोळे विस्फारले. त्याप्रमाणे भ्रुकुटी तटाक वाकडा तिकडा केला आणि डोक्यामधून जटेमधून एक जटेमधल्या एका बटेमधून एक कृत्या बाहेर काढली आणि त्या कृत्येला सांगितलं, जा या अंबरीशाला जाळून भस्मसात कर. ती कृत्या बाहेर पडल्याबरोबर अहो अस्य नृशंसस्य त्रिवण्मत्य पश्यत. दुर्वास म्हणाले, काय रे राजा, तुला धनाचा फार अभिमान झाला, तुझ्या भक्तीचा अभिमान झाला आणि लक्ष्मीचा अभिमान झाला. थांब, आत्ताच्या आत्ता तुला मी जाळून टाकतो. धर्मव्यतिक्रम विष्णूवर भक्त शेषमानिना. तू काय स्वतःला विष्णू भक्त म्हणतोस? तू धर्माचा व्यतिकर केलास, धर्माचा अपमान केलास, धर्म मर्यादा ओलांडलीस. असं म्हणून यो माम
माझा अतिथी म्हणून मला बोलावलं आणि माझा अपमान केलास. एवं ब्रुवाण उत्कृत्य जटाम रोषवी दीपिता. आणि ती जीव कृत्याबाहेर पडल्याबरोबर ती कशी मोठी आग होती. ती कृत्या म्हणजे संपूर्ण शरीर तिचं जाळच होतं. आणि ती त्यांच्या अंगावर धावत आल्यावर ज्वलती मसी हस्ताम पदा भुवम तामापतीम ज्वलती मसी हस्ताम पदा भुवम. आणि ती राजाकडे धावत आल्याबरोबर जळत असलेलं जणू काही लाकूड यावं त्याप्रमाणे ही दिसू लागली. हे पाहिल्याबरोबर राजा म्हणला आता काय करावं. तो घाबरला नाही, तो भिला नाही, तो भेदरला नाही. बेपयंतीम समुद्र विनचाल पदांद्रुप. तो एक पाय देखील मागं आला नाही. त्यांनी ताबडतोब चक्राला प्रार्थना केली, सुदर्शन चक्राला, आणि चक्राला बोलावलं. चक्राला बोलावलं, सांगितलं की या कृत्येचा विनाश कर आणि या दुर्वासाच्या मागे लाग. याप्रमाणे सांगितल्याबरोबर ते चक्र निघालं आणि ददाह कृत्याम ताम चक्रम. त्यांनी तर या कृत्येला जाळून भस्मसात केलं आणि दुर्वासाच्या मागे लागलं. दुर्वासाच्या मागे लागलं. चक्र मागे, दुर्वास पुढे, चक्र मागे, दुर्वास पुढे. तदभिद्रवदुद्वीक्ष स्वप्रयासंच निष्फलम. पाहता अरे जिकडं जावं तिकडं चक्र मागे येऊ लागलं. ते सगळीकडे धावत होते. गिरी, डोंगर, पर्वत, नद्या, समुद्र सगळीकडे. दुर्वासा दुद्रुवे भीतो, घाबरले आणि पळू लागले. प्राणपरीप्सया, प्राणरक्षणार्थ पळू लागले. मागं चक्र, दाहक चक्र मागे लागलेलं आणि दुर्वासाच्या फक्त मागं ते लाग म्हणून सांगितलं, जाळून टाकायला सांगितलं नाही म्हणून फक्त मागं लागलं. आणि कुठे कुठे धावले म्हणले तमन्व धावन भगवत रथांगम. हे पळाले, इतके धावले की सगळीकडं गुहेत गेले तरी चक्र आहेत, पर्वतावर गेले तरी चक्र आहेत, नदीत गेले तरी चक्र आहेत, आकाशात फिरले दिशो नभ क्ष्माम. क्ष्माम क्ष्माम म्हणजे अंतरिक्षात गेले, आकाशात गेले, त्याप्रमाणे पृथ्वीवर फिरले, समुद्रात गेले, त्याप्रमाणे आकाश, दिशा, पृथ्वी, त्याप्रमाणे अतल, वितल, तलातल, पाताल सगळीकडे फिरले. यतो धावती तत्र तत्र. जिकडे जिकडे धावत जावं तिकडे तिकडे हे सुदर्शन चक्र दुष्प्रहसाहम, अत्यंत कठोर अशा प्रकारचं, दाहक अशा प्रकारचं हे चक्र मागे लागलेलं. पहिल्यांदा त्यांना वाटलं आता आपण ब्रह्मदेवाकडे जावं म्हणून या ब्रह्मदेवाकडे चक्रापासून वाचण्यासाठी हे गेले. ह्या चक्राचा परिहार व्हावा म्हणून गेले. ब्रह्मोवाच स्थानम मदीयम स विश्वमेतत्. ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा मला या चक्रापासून वाचवा, हे चक्र मला जाळून टाकील. ब्रह्मदेवांनी नमस्कार स्वीकारला. म्हणले, हो दुर्वासा, माझ्या हातात या चक्राचं काही नाही आहे. म्हणले, तोड. मी या भगवंताचा उपासक आहे. मला देखील 2 परार्ध झालं की मृत्यू येतो, तेव्हा मी या चक्राचं काहीच करू शकत नाही. हे चक्र भगवान विष्णूच आहे. भ्रुभंग मात्रेने संदीक्षतो हो. जो भगवान एका भ्रुभंग मात्राने सगळ्या विश्वाचं प्रलय करू शकतो, निर्मिती करू शकतो, त्या भगवंताच्या पुढे मी कसा जाऊ. म्हणून या चक्रावर माझा काही उपाय चालणार नाही. असं म्हणल्याबरोबर ते म्हणले, चला कैलास पर्वतावर जाऊ. म्हणून कैलास पर्वतावर गेले. रुद्राला नमस्कार केला. भगवान रुद्र म्हणाले, वयन्न तात प्रभवाम भूमनीम. ते म्हणाले, अहो काय दुर्वासा, मला म्हणता का तुम्ही हे चक्रापासून वाचवा. आम्ही देखील भवंती कालेन भवंती ही दृशाः. अहो आम्ही सुद्धा त्या भगवंताचे सेवक आहोत. आम्हाला सुद्धा भगवंताचं महात्म्य कळलं नाही. सहस्रशो यत्र वयम भ्रमामः. ते म्हणाले, अहो किती फिरतोय मी, परंतु कुणीही त्यातून वाचवत नाही. शंकर म्हणले, अहो आम्हीच फिरतो आहोत, आम्हालाच अजून भगवंताचा महिमा कळाला नाही. तुम्हीच काय, अहम सनत कुमारश्च नारदो भगवान. मीच काय, सनत कुमार, नारद, कपिल, अपांतरतम व्यास, देवल, धर्म, त्याप्रमाणे आसुरी, मरीची प्रमुख, सिद्धेश यांना सुद्धा भगवंताचा महिमा कळाला नाही. ते म्हणतात, विदामन वयम सर्वे यन्माया माया वृता. या भगवंताचा महिमा आम्हाला देखील कळाला नाही. तमेव शरणम याही हरिस्तेषम विधास्यती. त्या भगवंताला आम्ही शरण जातो, मी काय त्यांच्या चक्रापासून तुमचं रक्षण करू. असं म्हटल्यानंतर हे विष्णूकडे आले. विष्णूकडे आल्याबरोबर विष्णूला नमस्कार केला. म्हणले, अहो विष्णू, तुमचं चक्र आहे म्हणले, हे बाजूला घ्या ना, हे बाजूला करा, याच्यावर काहीतरी तोड काढा, याचा परिहार करा. विष्णू हसले. त्यांना वाटलं विष्णूचं चक्र विष्णू परत घेतील. विष्णू म्हणाले, अहो दुर्वासा,
अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र इव द्विज. अहो तुम्ही जसे पराधीन आहेत ना तसं मी देखील पराधीन आहे. म्हणजे तुम्ही पराधीन आहेत. हो, कोणाचे पराधीन आहेत? अहम भक्त पराधीनो, आम्ही भक्ताचे पराधीन आहोत. अहो भक्ताच्या स्वाधीन आहो. मी भक्ताच्या स्वाधीन आहे. मी परतंत्र आहे. मी स्वतंत्र नाही, मी गुलाम आहे. कोणाचा? भक्ताचा. अहो तो भगवत भक्त श्रेष्ठ जो अंबरीश आहे त्याचा मी गुलाम आहे. त्याचा मी स्वतंत्र असूच शकत नाही. माझं जरी चक्र असलं तरी मी त्याला दिलेलं आहे. अधिकार त्याचा आहे. अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र इव द्विज. तुम्ही देखील जसे पराधीन आहेत आणि या चक्राच्या बाबतीत काही करू शकत नाहीत तसा मीही काही करू शकत नाही. साधुभिर्ग्रस्तर्धयो भक्तैर भक्तजन प्रिया. म्हणून मी भक्ताच्या पुढे जाणार नाही. भक्ताने मला बांधलंय. अहो बांधलं. आपण अनेक बघितलं, अनेक नामदेव तुकाराम महाराज यांच्या अनेक अभंगामध्ये याचे विवरण आलेले आहे. जनाबाईंच्या अभंगात याचं विवरण आलेलं आहे की या पांडुरंगाला बांधलंय. पांडुरंग म्हणजे अहो हा चोर आहे, पंढरीचा चोर आहे. त्याला बांधलंय. गळा बांधून या दोर, त्याला दोरी बांधली म्हणे गळ्याला आणि त्याला फरफटत ओढून आणलंय. आणि सोहम शब्दे मारा केला विठ्ठल काकुळती आला. त्याला सोहम सोहम शब्दाने मारा केला आणि विठ्ठल म्हणाला काकुळती आला मला सोड, परंतु जीव गेल्यानं सोडी तू ते. माझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही असा एक अर्थ, आणि तुझा जीव गेला तरी सोडणार नाही असा दुसरा अर्थ. तेव्हा याप्रमाणे आम्ही भक्ताच्या स्वाधीन आहोत. आणि हृदय केला बंदीखाना, हृदयरूपी बंदीखान्यात या सगळ्या भक्तांनी मला कोंडलंय. ओ कोंडलं. आणि म्हणून भगवंताला कोंडलंय कुणी? भक्ताने. भगवंत हा कोंडला जाऊ शकतो फक्त भक्ताच्या द्वारे. म्हणून भगवंत बांधला जाऊ शकतो फक्त भक्ताच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे. म्हणून आपण दशमस्कंधात ते पाहणार आहोत. यशोदेने कृष्णाला बांधलं असं आपण म्हणतो. यशोदेने नाही कृष्णाला बांधलं. अहो त्याच्या भक्तीने कृष्णाला बांधलं असं वर्णन केलेलं आहे. म्हणून भक्ती हीच कृष्णाला बांधू शकते. या भक्ताला जो भक्तीचा अधिकार प्राप्त झालाय त्या अधिकारानेच भगवंत बांधला जाऊ शकतो. तो दाव्याने बांधला जात नसतो. भगवान काय दाव्याने बांधला जाईल काय? दोरीने बांधला जाईल काय? नाही. मग कशाने बांधला जातो? तर प्रेमरशनया, प्रेमरूपी दोरीने. धृतांग्रिपंग, भगवंताच्या पायाला प्रेमरूपी जर दोरी बांधली तर भगवंत बांधला जातो. तर प्रेम म्हणजे भक्त. हे भक्ताचा जो अधिकार आहे, भक्ताची भक्ती किती श्रेष्ठ आहे असं सांगितल्यानंतर हा समदर्शी असणारा माझा भगवत भक्त श्रेष्ठ, तुम्ही त्याच्याचकडे जा असं म्हणल्यावर काय? पुन्हा मी अंबरीशाकडे जाऊ काय म्हणले शरण? हो हो म्हणले, त्याच्याकडे जा, त्याच्याशिवाय याच्यावर तोड नाही असं म्हटल्याबरोबर ब्रह्मम तद्गच्छ भद्रंते नाभागतनयम नृपम. नाभागतनयम, नाभागाचा पुत्र असणारा अंबरीश याच्याकडे पुन्हा दुर्वास परत आले. फिरत किती दिवस होते हो म्हणले? हे 1 वर्षभर फिरत होते. 1 वर्षभर. आता पुन्हा कार्तिक शुद्ध द्वादशी आली होती आणि या द्वादशीच्या वेळेला नेमका हा अंबरीशाच्या घरी परत आला. हात जोडले आणि शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, ज्याप्रमाणे हात जोडल्याबरोबर अंबरीशाला सांगितलं, अहो महाराज एवढं चक्र परत घ्या ना, हे चक्र मला जाळू लागलंय. असं म्हटल्यानंतर अंबरीशाने हात जोडले चक्राला. चक्र काही भगवंताचं जरी असलं आणि यांच्या ताब्यात असलं तरी चक्राचं वैशिष्ट्य असं होतं की चक्राला प्रार्थना करावं लागत होती. या चक्राला प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? सुदर्शन नमस्तुभ्यम सहस्राराच्युत प्रिय सर्वास्त्र घातीन विप्राय स्वस्ती भुजा इडस्पते. हे सुदर्शन चक्रा, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही भगवान सूर्य आहात, तुम्ही सोम आहात, तुम्ही अग्नी आहात, तुम्ही ज्योतिष गण आहात. त्वमापस्त्वम क्षितिर्व्योम, तुम्ही आप आहात, तुम्ही पृथ्वी आहात, तुम्ही आकाश आहात, तुम्ही सर्व या जगाचे मालक चालक आणि चैतन्य रूप आहात. त्वम धर्म स्वमृतम सत्यम, तुम्ही धर्मस्वरूप आहात, तुम्ही सत्यस्वरूप आहात, तुम्ही यज्ञ आहात, तुम्ही यज्ञभूक आहात. त्वम लोकपाल सर्वात्मा त्वम तेज पौरुषम परम. मी तुम्हाला नमस्कार करतो आणि लवकरात लवकर तुम्ही या दुर्वासाला त्या तापातून मुक्त करा. तुम्ही या दुर्वासाला मुक्त करा म्हणून या ठिकाणी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्याबरोबर आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सत्यक्रिया केली. सत्यक्रिया म्हणजे काय असती? म्हणजे जर जन्मभर आपण एखादी गोष्ट केली तर ती पणाला लावणे. संत जीवनामध्ये अशा प्रकारच्या अनेक सत्यक्रिया आहेत.
जर मी असं आयुष्यभर केलं असेल, माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी म्हटलंय की माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प. मी जर सत्य बोलण्याचं व्रत अनेक कल्प केलं असेल तर माझी वाणी खरी होईल, म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली आहे. म्हणून ज्ञानेश्वरी आज आपण वाचतो, म्हणजे अक्षर अशा प्रकारची झाली. त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरलाय की हे विधेही यद्यपि दत्तमिष्टं वा स्वधर्म वा स्वनुष्ठिता यदिनो भगवन् प्रीत. या ठिकाणी कुलन्नो विप्रदेवं चेत द्विजा भवितु विज्वरः. जर मी जप तप होम हे सगळं निरीच्छ भावनेने केलं असेल, भगवंताच्या प्रेमापोटी केलं असेल, तर तुम्ही या ब्राह्मणाला तुमच्या चक्रतापापासून वाचवताल. अशा प्रकारची सत्यक्रिया केली, याला म्हणतात सत्यक्रिया. आणि ही सत्यक्रिया म्हणजे आपल्या सत्यपणाला लावणे, आपलं आत्तापर्यंत सगळं पुण्यपणाला लावणे. ज्याप्रमाणे यदिनो भगवान प्रीत एक सर्वगुणाश्रय असं म्हणून सर्व भूतात्म भावेनं द्विजो भवतु विज्वरः. मी जर सर्व भूतांच्या ठिकाणी भगवंताची भावना पाहत असेल तर तुम्ही या मुनीला या तापातून मुक्त कराल. असं म्हटल्याबरोबर ते चक्र बाजूला गेलं. याप्रमाणे चक्र बाजूला गेलं. आणि मग अंबरीश म्हणाले, महाराज मी पाळणा हातात तीर्थ घेतलंच आहे म्हणले, आता माझं व्रत अजून संपलं नाही, 1 वर्ष झालंय. तुम्हाला जर आंघोळ बिंगोळ करायची असली, पूजापाठ करायचा असेल तर जा यमुनेत. ते म्हणले नाही. मग लागली का भूक? हो म्हणले, भूक लागली, चला वाडा जेवायला. कशाचं जप आणि कशाचं तप आलंय म्हणले, बेजार झालोय, वर्षभर फिरतोय, जेवण नाही, खाण नाही, पाणी सुद्धा पिलं नाही. असं म्हटल्याबरोबर या अंबरीशाने या दुर्वासाला आणि त्यांच्या सगळ्या शिष्यांना यथेच्छ जेवण घातलं, भोजन घातलं. याप्रमाणे हा साधन द्वादशीचं व्रत करणाऱ्या अंबरीशाची कथा या ठिकाणी सांगितली. आता यानंतर अंबरीशाच्या चरित्रानंतर पुढे वैवस्वत मनूचं इक्ष्वाकू वंश, त्यानंतर बाकीच्या विकुक्षीची कथा जी सांगतील, बृहदश्वाची जी कथा सांगतील, युवनाश्वाची जी कथा सांगतील, त्या ज्या वेगवेगळ्या कथा या ठिकाणी आलेल्या आहेत त्या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.